सो आपण ठरवल्याप्रमाणे 365 म्हणजे 365 ग्रॅटिट्यूड 2024 वर्षासाठी लिहिणार आहोत. तर कालपर्यंत आपण जानेवारी टू डिसेंबर महिना कव्हर केलेला आहे आणि आज एक आपण क्लिन्झिंग सेशन घेत आहोत. तर मग जर कोणाचे 365 ग्रॅटिट्यूड लिहून नसतील झाले तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ते पूर्ण करा आजच्या सेशन नंतर, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. पण आपण जसं म्हटलं होतं हो मी करेन, तर आपल्याला सगळं ते करणं गरजेचं आहे. काउंट कम्प्लीट. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी पेपर घेतला आहे का लिहायला, किंवा हो वहीचं हो. पान असेल तर ते पान नंतर तुम्हाला फाडायचं आहे, मग त्या हिशोबाने लिहा. जसं की मागच्या पेजवर जर कालचे ग्रॅटिट्यूड लिहिले असतील डिसेंबरचे, तर त्याच्या मागे न लिहिता नेक्स्ट पेजवर लिहा, सो दॅट ते पेज आपण फाडू शकतो. ठीक आहे. तर चला सुरू करूया. मी मराठीमध्ये जे जे सांगेल ते तुम्ही पेपरवर लिहायचं आहे, आणि लिहिताना हळूहळू तुमच्या मनामध्ये असा भाव आला पाहिजे की तुम्ही जे लिहित आहेत ते तुमच्या शरीरातून निघून जात निघून आहे. जातात. ओके. ठीक आहे. आणि मग समजा आता मी बोललं की मी मुक्तपणे सोडते ज्याची यापुढे मला गरज नाही. तर मग अशा वेळी हे लिहित असताना तुम्हाला विचार करायचा आहे की अशी कोणती गोष्ट आहे. कदाचित एखादी व्यक्ती खूप पटकन राग येत असेल, त्याची गरज नाही आपल्याला, बरोबर. कोणाला तरी खूप पटकन, कोणीतरी खूप हळवं असतं, कोणाला तरी खूप पटकन वाईट वाटतं. म्हणजे समोरचा फक्त नाही म्हटलं तरी खूप वाईट वाटतं. म्हणजे काय, आपण खूप जास्तीच्या अपेक्षा बाळगून चालतो सगळ्यांकडून. तर ते सुद्धा आय थिंक आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी चांगलं नाहीये. तर हे मी सोडून देणार. राईट. कोणीतरी खूप घाबरट स्वभावाचं असतं, मग हे त्या व्यक्तीसाठी चांगलं आहे का? कारण ही बिलो द लाईनची फिलिंग आहे. कालचा जर तुम्ही चार्ट बघितला असेल, फिलिंग चार्ट, तर ही बिलो द लाईनची फिलिंग आहे. तर मग आपल्याला याची आवश्यकता नाही, बरोबर. तर मग असं करून आपण हे प्रॅक्टिस करणार आहे. आणि आता मी जे 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 सांगेल ते ते तुम्हाला पेपरवर लिहायचं आहे. सगळ्यांना लक्षात आलं ना? हो मॅडम. ओके, ठीक आहे. थँक्यू. तर लिहायला सुरुवात करूया. वरती नाव टाकूया. धन्यवाद. थँक्यू 2024. आणि वरती लिहायचं आहे युनिवर्सला लेटर, विश्वाला पत्र. लेटर टू युनिवर्स. आजची डेट टाका तुम्ही, 29/12/2024 आजची तारीख टाका. आणि लिहायचं आहे डिअर युनिवर्स, म्हणजेच प्रिय विश्व. ठीक आहे. पुढे लिहा आता.
मी मुक्तपणे सोडतो ज्याची यापुढे मला गरज नाही. मी मुक्तपणे सोडतो ज्याची यापुढे मला गरज नाही. मी मुक्तपणे सोडतो ज्याची यापुढे मला गरज नाही. नेक्स्ट. मी ही जागा मी ही जागा हं, हे शरीर हं. हे मन अशा कोणत्याही हेतूंपासून साफ करतो जे माझ्या सर्वोच्च चांगल्याशी जुळत नाही. सर्वोत्तम सर्वोच्च चांगल्याशी जुळत नाही. म्हणजे सर्वोच्च मग पुढे चांगल्याशी जुळत नाही. मी ही जागा हे शरीर हे मन अशा कोणत्याही हेतूंपासून साफ करतो जे माझ्या सर्वोच्च चांगल्याशी जुळत नाही. नेक्स्ट. मी स्थिर ऊर्जा नकारात्मक संलग्नक आणि विषारी विचार सोडते. मी स्थिर ऊर्जा नकारात्मक संलग्नक आणि विषारी विचार सोडते. मी माझा सर्व प्रतिकार सोडून देत आहे. मी माझा सर्व प्रतिकार सोडून देत आहे. मी माझे सर्व वाईट विचार मी माझे सर्व वाईट विचार वाईट भावना द्वेष राग सोडून दिलेले माझे सर्व मर्यादित विश्वास
सोडून दिलेले माझे सर्व मर्यादित विश्वास, वाईट आठवणी, वाईट आठवणी आणि अनुभव सोडून देत आहे. मी माझे सर्व वाईट विचार, वाईट आठवणी, द्वेष, राग सोडून दिलेले माझे सर्व मर्यादित विश्वास, वाईट आठवणी आणि अनुभव सोडून देत आहे. मी स्वतःला सर्व भीती, चिंता यापासून मुक्त करत आहे. मी स्वतःला सर्व भीती, चिंता यापासून मुक्त करत आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोडून दिली आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोडून दिली आहे, जी मला माझे जी मला माझे सर्वोत्कृष्ट जी मला माझे सर्वोत्कृष्ट आनंदी जीवन जगण्यापासून रोखत आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोडून दिली आहे, जी मला माझे सर्वोत्कृष्ट आनंदी जीवन जगण्यापासून रोखत आहे. ज्यांनी मला दुखावले आहे, ज्यांनी मला दुखावले आहे, माझा तिरस्कार केला आहे, अशा सर्व लोकांना अशा सर्व लोकांना मी क्षमा करणे निवडले आहे. ज्यांनी मला दुखवले आहे, माझा तिरस्कार केला आहे, अशा सर्व लोकांना मी क्षमा करणे निवडले आहे. आज मी त्या सर्व लोकांना
आज मी त्या सर्व लोकांना माफ करण्याचं निवडते, जे मला माझे पैसे परत देण्यात अयशस्वी झाले आहेत. आज मी त्या सर्व लोकांना माफ करण्याचे निवडते, जे मला माझे पैसे परत देण्यात अयशस्वी झाले आहेत. प्रत्येकाला माफ करणे निवडले, कारण माझा अपमान आणि नुकसान झाले. आज मी प्रत्येकाला माफ करणे निवडले आहे, कारण माझा अपमान आणि नुकसान झाले. आज मी कोणत्याही शब्द, कृती किंवा भावनांसाठी स्वतःला माफ करणे देखील निवडतो. आज मी कोणत्याही शब्द, कृती किंवा भावनांसाठी स्वतःला माफ करणे देखील निवडतो. आज मी माझे आज मी माझे आई वडील, जोडीदार आज मी माझे आई वडील, जोडीदार, कुटुंब, मित्र, हितचिंतक यांच्यापासून आज मी माझे आई वडील, जोडीदार, कुटुंब, मित्र, हितचिंतक यांच्यापासून बोलल्या गेलेल्या किंवा त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमा मागते. मला माफ करा. आज मी माझे आई वडील, जोडीदार, कुटुंब, मित्र, हितचिंतक यांच्यापासून बोलल्या गेलेल्या किंवा त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमा मागते. मला माफ करा. आणि खाली लिहायचं आहे,
I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. 3 वेळा लिहायचं आहे. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. गाणं लिहून सगळ्यांचं. ओके. तर आता सगळ्यांनी पेन हातामध्ये जे पण काही असेल ते बाजूला ठेवून द्या आणि कम्फर्टेबल सिटिंग मध्ये बसा जिथे तुम्ही पुढील 10 ते 15 मिनिटं आरामात बसून तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकता. मी आशा करते की हे सगळं लिहित असताना तुम्ही सगळ्यांनी आठवलं असेल जे पण काही गोष्टी आपण लिहिल्या युनिव्हर्सला लेटर लिहिताना की कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या 2024 मध्ये मी केलेल्या आहेत ज्याचा मला 2025 मध्ये काडी मात्र सुद्धा उपयोग नाहीये. अशा भावना, वाईट गोष्टी, अनुभव आपण सगळ्यांनी छोट्या मोठ्या प्रमाणात एक्सपिरियन्स केलेले असतात त्या. पण आता हे सगळं आपण 2025 मध्ये घेऊन जाणार नाहीये आणि हे सगळं आपण इथेच सोडून देतोय. याचा अर्थ काय आहे की मी काल जसं एक उदाहरण सांगितलं होतं की कोणाला तरी नवीन कपडे हवे आहेत. ओके. पण त्यांच्या कपाटामध्ये ते नवीन कपडे ठेवण्यासाठी जागाच नाहीये. कपाट ऑलरेडी जुन्या कपड्यांनी आता वापरत असलेल्या कपड्यांनी तुडुंब भरलेला आहे. एवढं की तुम्ही कपाटाचा दरवाजा उघडला तरी जुने कपडे खाली पडतात. ओके. मग अशा केसमध्ये तुम्ही नवीन आणलेले कपडे आपण कपडे कपाटातच ठेवतो, किचनमध्ये, बेडवर, फरशीवर असे कुठेही पडू देत नाही. मग अशा केसमध्ये तुमच्याकडे नवीन कपडे, नवीन गोष्टी, नवीन विचार, नवीन भावना, चांगल्या चांगल्या गोष्टी येतील का? नाही येणार. मग आज आपण या प्रॅक्टिसने आपल्या मध्ये ज्या काही गोष्टी भरलेल्या आहेत, वाईट निगेटिव्ह विचार हे सगळं जे आपण लिहिलं ते तर आपण ते सगळं आज या क्षणी या पुढील मेडिटेशनच्या मार्फत सगळं काढून टाकणार आहे आणि 2025 साठी आपण एकदम ओपन माइंड जे म्हणतो त्या माइंडने ओपन माइंडने आपण सज्ज होणार आहे 2025 साठी. सो सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. खोल श्वास घ्या. खोल श्वास सोडा. खोल श्वास घ्या. खोल श्वास सोडा. खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या.
आता आपण जाणार आहोत 2024च्या 1 जानेवारीला. नवीन दिवस, नवीन उत्साह, नवीन वर्ष. किती छान सगळं आनंदात होतो आपण. जसं जसं वर्ष सुरू होतं, जसे जसे दिवस पुढे जायला लागतात, आपला अनुभव, आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, आपल्या मनाची स्थिती, या सगळ्यांमध्ये बदल होतो. आणि हा बदल होतो तो बाह्य जगातील काहीतरी गोष्टी असतात. जो समजा आपण टीव्ही आहे, तर आपला हसण्याचा रिमोट, आपल्या आनंदी असण्याचा रिमोट आपण दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देतो. मग ती व्यक्ती कदाचित आपल्या घरातली असू शकते, आपल्या शेजारील असू शकते, किंवा आपल्या ऑफिस मधील व्यक्ती असू शकते, की तिने एक बटन दाबलं की आपण एका क्षणामध्ये जो काल मी फिलिंग चॅट पाठवला होता, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलंस की काही भावना लिहिलेल्या आहेत, तर त्या भावना जसं की कंटाळा, चिडचिड, आणि वरती लिहिलं आहे समाधान, उत्साही. तर याच्यामध्ये 3 प्रकाशाची लाईन आहे. आपण कधी समाधानी वृत्तीमधून आपण कधी कंटाळवाण्या भावनेकडे जातो हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. सो हे असं सगळं आपण केलेलं असतं, आणि त्याचं जे ओझं आहे ते ओझं आपण आपल्या खांद्यावर घेऊन आपण 2025 मध्ये याच अनुभवावर आपण आपलं 2025 डिसाईड करत असतो, किंवा तेच अनुभव आपण घेऊन जगणार असं आपण गृहीत धरतो. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. 2024 मधील ज्या पण काही आठवणी आहेत, नको असलेले क्षण आहेत, ते आज आपण इथेच सोडून देणार आहे. सो मी आता जे काही बोलेल पुढे, तर तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे की अशी कोणती गोष्ट आहे, आणि बोलायचं आहे. तुम्ही म्यूट करा, शक्य असेल तर मोठ्यानेही बोलू शकता किंवा मनातल्या मनात सुद्धा बोला. मी मुक्तपणे सोडतो ज्याची यापुढे मला गरज नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या स्वभावामध्ये किंवा आजूबाजूला घडलेल्या, की खरंच त्या गोष्टींची तुम्हाला यापुढे गरज नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याला अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे? कोणत्या गोष्टी आहेत अशा? कोणाच्या तरी आयुष्यामध्ये 1-2 उदाहरणे मी देते. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एखादी घटना घडली असेल, एखादा दुःखद प्रसंग घडलेला असेल, की जो आठवला की आपल्याला प्रचंड वाईट वाटतं. आपल्या आपलं मन ज्या आनंदी स्थितीत असतं, त्याच्यातून कधी आपण दुःख, निराशा अशा भावनांकडे जातो, हे आपल्या सुद्धा लक्षात येत नाही. तुम्ही बोलायचं आहे हे, की मी मुक्तपणे आज अशा गोष्टी, असे प्रसंग सोडत आहे ज्याची यापुढे मला गरज नाही. ही जागा, हे शरीर, हे मन कोणत्याही हेतूंपासून साफ करतो जे माझ्या सर्वोच्च चांगल्याशी जुळत नाही.
तर या ठिकाणी आपण विचार करणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत की ज्या मला हॅपी हाय आपण जो म्हणतो की एकदम सर्वोत्कृष्ट, की जेव्हा आपण खूप आनंदी असतो अशा क्षणांपासून तुम्हाला दूर ठेवतो. सगळ्यांनी विचार करायचा आहे. आपल्या आपल्या आयुष्यात आपण बघायचं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत घडलेली एखादी गोष्ट असू शकते, हस्बंड वाईफ मध्ये झालेली एखादी चर्चा असू शकते, मुलांसोबत घडलेली गोष्ट असू शकते. पण या आठवणींचा, या गोष्टींचा आपल्या मनाची जी सर्वोत्कृष्ट आनंदी स्थिती असते त्याच्यावर जर परिणाम होत असेल तर या गोष्टींची आपल्याला गरज नाहीये. त्या आज आता या क्षणी आपण सोडून देणार आहोत. सो मी पुन्हा बोलते, मी ही जागा, हे शरीर, हे मन अशा कोणत्याही हेतूपासून साफ करते जे मला माझ्या सर्वोत्कृष्ट चांगल्याशी जुळत नाही. मी स्थिर ऊर्जा, नकारात्मक, संलग्न आणि विषारी विचार सोडतो. मी माझा प्रतिकार सोडून देत आहे. सो इथे आपल्याला विचार करायचा आहे की अशा कोणत्या स्टॅग्नंट निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्या मनामध्ये, की कधी कधी आपण खूप सहज, आपल्या आजूबाजूला लोक असतात, आपल्या ऑफिसमध्ये कोणीतरी असेल की अरे सॉरी, कोणाचं तरी प्रमोशन झालं, कोणाच्या तरी आयुष्यात काही चांगली गोष्ट झाली आणि त्या व्यक्तीने आपल्याला सांगितल्यावर पण खरंच मनापासून आनंदी होतो का? आणि जर नव्हतो, थोडी सुद्धा आपल्या मनात 19-20 चे विचार असतील तर ते नाही असतं. आणि त्या क्षणी आपण, ते विषारी विचार असतात खरं तर, टॉक्सिक थॉट्स जे आपण म्हणतो, ते त्या गोष्टीला दिलेले असतात. सो आज आपण हे सुद्धा सगळं क्लिअर करणार आहे. मी सोडून देते माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या बॉडीमध्ये असे काही ज्या स्टॅग्नंट निगेटिव्ह एनर्जी असतील किंवा एखादं नातं असेल, स्टॅग्नंट निगेटिव्ह अटॅचमेंट जे आपण म्हणतो, ते टॉक्सिक थॉट, हे आपण, हे मी या क्षणी सोडून देत आहे, रिलीज करतेय मी माझ्या बॉडीमधून. आणि हे बोलत असताना ना, जेव्हा तुम्ही श्वास सोडाल, मी हे बोलत असताना, तर तुम्ही अनुभव करायचा आहे किंवा तुमच्या मनाला आवर्जून, ब्रेनला असा प्रोग्राम करायचा आहे की तुम्हाला फील झालं पाहिजे, तुम्ही जेव्हा श्वास सोडता तेव्हा या सगळ्या भावना तुमच्या सोडलेल्या श्वासासोबत बाहेर पडत आहे. मी माझे सर्व वाईट विचार, वाईट भावना, द्वेष, राग, सोडून दिलेले माझे सर्व अमर्यादित वाईट विचार, आठवणी आणि अनुभव सोडून देत आहे. 2024 मध्ये ज्या पण माझ्या काही वाईट आठवणी आहेत
मला आलेले वाईट अनुभव आहेत आणि माझे लिमिटिंग बिलीव्स जे म्हणतो आपण, की आपणच स्वतःला लिमिट करतो की अरे नाही नाही, माझ्या क्षेत्रामध्ये ना हायेस्ट सॅलरी ही 1 लाखच आहे, त्याच्यावरती शक्यच नाहीये. हे काय आहे की आपण आपण आपल्या स्वतःलाच एक लिमिट लावतो, लगाम लावतो आपण आपल्या ब्रेनला, की आपण असं विचार करायला त्याला भाग पाडतो. आणि जेवढ्या वेळा आपण ते विचार करतो तेवढ्या वेळा आपल्या याचं बिलीफ वाढत जातं. मग असे आपण बघायचं आहे आता की खरंच असे कोणते विचार आहेत की जे त्या क्षेत्रातील त्या गोष्टीतील, काहींचं पैशांच्या बाबतीत असतं की पैसा नेहमी वाईट काम करूनच मिळवतात, किंवा जे लोक वेगळे वेगळे उद्योग करतात त्यांच्याकडेच खूप पैसे असतात, मी तर बाबा एवढे पैसे नाही कमवू शकत. काय सोपं आहे का पैसे कमवणं? हा सगळ्यात कॉमन लिमिटिंग बिलीफ आहे. पण हो, सोपं आहे पैसे कमवणं. तर आपण शोधायचे आहेत असे कोणते लिमिटिंग बिलीफ आपल्या माइंडमध्ये आहे, पैशांसंबंधित, नात्यांसंबंधित. की सासू ही खडूसच असते नेहमी, सासू कधीच आई नाही होऊ शकत. किंवा हजबंड रिलेटेड तुम्ही बोलू शकता, तुम्ही जर हजबंड असाल तर तुम्ही वाईफ विषयी बघू शकता की आपण काय लिमिटिंग बिलीफ लावलेले असतात. आणि हे लिमिटिंग बिलीफ खरंच इतके विषारी असतात की त्याने खूप गोष्टी अस्ताव्यस्त होतात. कारण ते विचार आपल्याला आयुष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू देत नाही. सो या क्षणी मी माझे सर्व वाईट विचार, वाईट भावना, द्वेष, माझे लिमिटिंग बिलीफ, सगळं वाईट आठवणी, वाईट अनुभव, सगळं सगळं मी सोडून देत आहे या माझ्या शरीरातून. मी सोडत असलेल्या श्वासामधून हे सगळं माझ्या शरीरातून बाहेर जात आहे, माझ्या मनातून बाहेर जात आहे. हळूहळू माझं मन हलकं व्हायला लागलं आहे. जसं एखादी गोष्ट आपल्याला कोणाला तरी सांगायची असते, पण ती व्यक्ती कुठेतरी कामात असते किंवा कुठेतरी बिझी असते, तर आपल्याला ते बोलता येत नाही. पण जसं काय एकदा आपण बोलतो, आपल्याला खरंच किती असं वाटतं, हा बोलले एकदाची, इतकं बरं वाटतंय मला ना, असं झालं कधी तुला सांगते. तसंच आपल्या मनाला झालंय की बाबा हे सगळं सोडून दे जे खरंच तुझ्या उपयोगाचं नाहीये. आपलं मन आपल्याला कळकळून सांगतंय. पण आपण कधी तेवढं लक्ष आपल्या मनाकडे देत नाही. पण आज आपण या दिवशी, या क्षणी आपण आता जोडलेले आहोत, तर आपण आपल्या मनाचा विचार करत आहे. त्याला नको असलेल्या, आपल्यालाही नको असलेल्या गोष्टी आपण आज या सगळ्या सोडून देत आहे. मी स्वतःला सर्व भीती, चिंता यापासून मुक्त करत आहे. वाव. मला भीती आहे. कोणत्या गोष्टीची भीती आहे तुला? विचारायचं असं आपण स्वतःला. मी ही गोष्ट करू शकेल की नाही? मी खरंच माझ्या आईबाबांसाठी एक चांगली मुलगी, माझ्या सासू सासऱ्यांसाठी आदर्श सून, माझ्या नवऱ्यासाठी एक आयडल बायको, माझ्या मुलांची एक चांगली आई, खरंच मी आहे का? याची वारंवार मला भीती असते आणि चिंता सुद्धा असते.
हे नातेसंबंधांच्या बाबतीत झालं. बट भरपूर गोष्टी असतात की अरे मी अमुक ठिकाणी पैसे गुंतवले, मला भीती आहे की खरंच माझे पैशांचं काहीतरी बरं वाईट तर नाही होणार ना, मला खरंच ते देतील का. हे मोठ्या लेवलला झालं, बट आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा बघू शकतो की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं आणि कॅबवाला वेळेत येईल का, भीती. अरे रिक्षावाला वेळेत पोहोचेल का, भीती. भीती आणि चिंता या दोन्हीही भावना आपण एकत्र बघू शकतो की आधी आपल्याला भीती वाटते, मी तिथे वेळेत पोहोचेल का, त्याच्यासोबत चिंता पण येते की अरे खरंच ट्रॅफिक मध्ये जाताना वाटेत ट्रॅफिक तर नाही लागणार मला. सो किती सिमिलर आहे, जसं आपण बोलतो भाऊ बहीण. सो सॉरी. जसं आपण बोलतो भाऊ बहीण आहे, तसं भीती आली की चिंता लगेच त्याच्या मागोमाग आपल्या मनात कधी प्रवेश करते, आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये आपल्याला कळत पण नाही. आणि जर आपण खूप वर्ष या वर्षातला तर जाऊ दे, पण कालचा जरी विचार, कालचा जरी दिवस आपण स्कॅन केला तरी आपल्याला आठवेल की अशा कितीतरी अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला मनाला आपल्याला कळत सुद्धा नाही. की सकाळी माझ्या नवऱ्याला 8 वाजता जायचंय, तर अरे बाबा उठेल की नाही मी. नेहमी तो 9 वाजता जातो, पण आज 8 वाजता जायचं, अरे मी उठेल ना. मला तर असं वाटते बाबा काय, मी गजरच लावते 8च्या, 7चा लावते, 7:10चा लावते. 7च्या गजरने आपण उठत नाही, मग 7:10ला एकदम तडकन उठतो आपण. भीती, डोक्यामध्ये चिंता असते, मनात भीती असते आणि डोक्यात चिंता असते की अरे मी याला टिफिन देऊ शकेल की नाही, हा वेळेत ऑफिसला जाईल की नाही. सो हे तर एका दिवसाचं झालं. खरंच आहे, आपण जर खरंच विचार केला ना, अशा असंख्य गोष्टी काल घडलेल्या असतात. आणि असं म्हणतात चिंता ही चिता समान असते. सो अशा सगळ्या भीती, चिंता ज्या मी 2024 वर्षामध्ये केलेल्या आहेत, तर आपण रिसेंटली जानेवारी टू डिसेंबरचे ग्रॅटिट्यूड लिहिले आहे, वरदानं लिहिली आहे, आपण फोटोज बघितलेत, तर आपल्याला आठवत असतं की अरे हा माझं जानेवारी महिन्यात मी हे केलं, ते केलं. छोट्या छोट्या गोष्टी कदाचित आठवणार नाही, पण मोठ्या गोष्टी असतात जिथे आपण भीती आणि चिंता व्यक्त केलेली असते, ते आपल्याला आठवतं सहज. थोडा जरा ताण द्या, तर आज आपण ही भीती, ह्या सगळ्या चिंता, हा एकदम अनावश्यक होत्या आणि आहेत, त्या आपण या क्षणी इथेच सगळ्या सोडून देत आहे. आणि मी प्राजक्ता, तुम्ही नाव घ्यायचं आहे तुमचं, जसं की मी सुचिता, मी अरुणा, यापासून स्वतःला मुक्त करत आहे. आणि एक खोल श्वास घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही समाधान, आनंद हवेतून घेत आहात. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोडून दिली आहे जी मला माझे सर्वोत्कृष्ट आनंदी, सर्वोत्तम जीवन जगण्यापासून रोखत आहे. अशी कोणती गोष्ट घडली आहे आपल्यासोबत 2024 मध्ये की जी आपल्याला वारंवार तिची आठवण आली. आपण कितीही मॅजिक बुक करू दे, तुम्ही 50 वेळा जरी मॅजिक बुक केलेली असेल किंवा एकदा जरी केलेली असेल, तरी हे चॅलेंजेस, युनिवर्स आपली परीक्षा प्रत्येक क्षणी घेत असतो की अरे हा चला हिने मॅजिक बुक केली ना, बघूया हिने काय शिकले मॅजिक बुक मधून. मग आपल्याला त्या परीक्षेमध्ये पास व्हायचंय की नापास, ही मात्र चॉईस असते. ही माझी चॉईस असेल
की माझ्यासमोर असे जेव्हा चॅलेंजिंग गोष्टी येतात, आठवतात, तेव्हा मी दुःख करत बसायचं की त्या गोष्टी मी सोडून द्यायच्या आहेत. मग आठवा की अशा कोणत्या गोष्टी आहेत 2024 मधल्या की ज्याच्यापासून तुम्ही तुमच्या आनंदी, सर्वोत्कृष्ट आनंदी क्षणापासून तुम्ही एका क्षणात तुमचं फिलिंग्स, तुमच्या भावना बदलतात. कोणत्या गोष्टी आहेत अशा? मी माझ्याच लाईफ मधलं उदाहरण देते. माझ्या दिरांनी मला ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या, त्या खरंच खूप त्रास देतात मला. आणि इतर सगळे लोक म्हणजे माझ्या सासूबाई, आमचे सगळे रिलेटिव्ह, माझ्या सासरकडचे, सगळ्यांना खूप सोपं आहे हे म्हणणं की अगं जाऊ दे, ते शुद्धीत नव्हते. पण हो, मी शुद्धीत होते हे सगळं ऐकताना. आणि हे ते सगळं बोलत असताना मी खूप आदरपूर्वक त्यांच्याशी बोलत होते, तरी सुद्धा ते या प्रकारे माझ्याशी बोलत होते, जे मला खरंच खूप, म्हणजे मला खूप पटकन बिलो द लाईन मध्ये घेऊन जातं. पण ही गोष्ट मी क्षुल्लक बनवू शकते किंवा ही गोष्ट क्षुल्लक आहे असं मी स्वतःच्या मनाला सांगू शकते कधी? कारण जर मला समजतंय की माझ्या स्वप्नांवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे, तर हो, ही गोष्ट माझ्यासाठी अगदी क्षुल्लक आहे. असा कोणीही ऐरागैरा व्यक्ती, ऐरीगोईरी गोष्ट, विचार मला माझ्या स्वप्नांच्या आयुष्यापासून, जी माझे स्वप्न आहे त्याच्यापासून मला दूर ठेवू शकत नाही. कारण मी, माझे विचार, माझे स्वप्न एवढे कमकुवत अजिबात सुद्धा नाहीये की कोणी व्यक्ती काहीतरी बोलून मला त्यांच्यापासून दूर करू शकते. बिलकुल नाहीये. तर आता मी विचारलं मला स्वतःला की खरंच काय महत्वाचं आहे प्राजक्ता तुझ्यासाठी? साहजिकच आहे, क्षणात माझ्या मनातून आवाज येईल की मला माझे स्वप्न महत्वाचे आहे. जर मग तुला तुझे स्वप्न महत्वाचे आहेत, तर मग तू या गोष्टीकडे का लक्ष देत आहेस? नको देऊ लक्ष. हे त्यांचे कर्म होते, पण माझं कर्म ते आहे का? नाही. इतरांना मदत करणं, त्यांना मार्ग दाखवणं, ही गोष्ट मला आवडते. म्हणजे एखाद्यापासून त्याचा आनंद हिरावून घेणं, ही साहजिकच आहे, वाईट गोष्ट आहे, वाईट कर्म आहे. मग मला ते करायचं आहे का? नाही. मग जर मला इतरांच्या बाबतीत नाही करायचं आहे, तर मी स्वतःवर का हा अन्याय करते आहे? मी माझाच आनंद का हिरावून घेते आहे या अशा गोष्टीमुळे? तर येस, मी हे सगळं बाजूला ठेवणार आहे. कदाचित लगेच विसरणं शक्य नाहीये मला. पण जसं जसं वर्ष जातील, दिवस जातील, जसे जसे दिवसांवर दिवस जातील, तसं तसं ते खोल कुठेतरी अदृश्य होऊन जाणार आहे.
जसा हवेत धूर दिसतो आपल्याला, आपल्याला शेवटपर्यंत दिसतो का तो धूर? काल धूर सोडलाय किंवा 5 मिनिटांपूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक करतो तेव्हा धूर जाताना दिसतो, किंवा एखादी गाडी खूप जात असं हे होत असेल त्याच्यातून जो स्मोक बाहेर निघतो, तो आपल्याला दिसतो का अगदी 2 तास? हा, इकडे चाललाय इकडे चाललाय, नाही, तो सुद्धा हवेत मिसळून जातो. मग तसंच मला हे जे माझे विचार आहे, ही जी गोष्ट आहे जी खरंच खूप त्रासदायक आहे माझ्यासाठी, पण नाही, माझ्यासाठी प्राधान्य हे त्या व्यक्तीसाठी नाहीये, माझ्यासाठी प्राधान्य हे माझ्या स्वप्नांसाठी आहे. जे जादुई आयुष्य जगायचं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे महत्व आहे. तर ह्या अशा गोष्टींना महत्व देऊन मी या माझ्या जादुई अ, आयुष्यापासून मी स्वतःला वंचित नाही ठेवू शकत. सो माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की ह्या गोष्टी लांब ठेवणं. आणि हो, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोडून दिली आहे जी मला माझे सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम आयुष्य जगण्यापासून रोखत आहे. मी सोडून देत आहे ते सगळं. ज्यांनी मला दुखावलं आहे, माझा तिरस्कार केला आहे, अशा सर्व लोकांना मी क्षमा करणे निवडले आहे. याच घटनेमध्ये जे काही ते कॉन्व्हर्सेशन होतं, संभाषण होतं, हो, मी दुखावली त्याने. मी दुखावली आणि त्यांच्या मनामध्ये, समोरच्या व्यक्तीमध्ये काय भावना आहे हे मला लक्षात आलं माझ्याविषयी. पण उलट मी तर याच्यातून समजेल की अरे, ही तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की मला समजलं की जसं मला वाटत होतं तसं बिलकुल नाहीये. आणि कुठेतरी युनिव्हर्सच्या मनात होती ही गोष्ट की प्राजक्ताला खऱ्या गोष्टी कळल्याच पाहिजे, म्हणून युनिव्हर्सने हे सगळं घडवून आणलं. योगायोग वगैरे काही नसतं. सो मी खूप आभारी आहे युनिव्हर्सशी. युनिव्हर्सने माझे डोळे उघडले आणि मी या क्षणी इथे सोडून देत आहे हे सगळं, की ज्यांनी मला दुखवलं, माझा तिरस्कार केला, ह्या सगळ्या लोकांना मी माझ्या मनापासून माफ करत आहे. त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप म्हणतो आपण, किंवा जाणीव. पश्चाताप तर फार नेक्स्ट लेवल आहे, पण जाणीव जरी झाली असेल नसेल, मला काही घेणं देणं नाहीये. पण हो, मी त्यांना माफ करणं निवडलं आहे आणि मी त्यांना माफ केलेलं आहे. आणि खरंच मनापासून तुम्ही या स्टेटला जा, या भावनेला आणा, की खरंच तुम्ही त्या व्यक्तीला, जो काही प्रसंग तुम्ही निवडला असेल तिथे तुम्ही खरंच माफी दिली आहे. कारण जोपर्यंत तुम्ही माफी देत नाही तोपर्यंत ती गोष्ट, ती जी घटना आहे त्याला क्लोजर जे म्हणतो आपण की एंड हा होत नाही. मग माफी दिल्यानंतर तुम्ही पुन्हा तिकडे भरकटणार नाही, हे मात्र नक्की. आज मी त्या सर्व लोकांना माफ करण्याचे निवडते जे मला पैसे देण्यात अयशस्वी झाले. आपण कधीतरी कोणाला छोटी किंवा मोठी पैशांच्या मार्फत मदत करतो. मदत करताना तर आपल्या मनामध्ये एक चांगली भावना असते की चला, मी दिले. पण दिलेल्या वेळेत, दिलेल्या कालावधीत जेव्हा ती व्यक्ती पैसे देत नाही, वारंवार आपण बोलून सुद्धा पैसे ती व्यक्ती देत नाही, त्यावेळेस काय होतं? आपण बिलो द लाईनच्या भावनेमध्ये जातो.
तर 2024 मध्ये इन केस जर असं काही तुमच्या सोबत झालं असेल, हे असं शक्य नाहीये, म्हणजे शक्य म्हणण्यापेक्षा कदाचित हे आता सगळ्यांसोबत नसेल झालेलं, पण जर झालेलं असेल तुमच्या सोबत, तर तुम्ही त्या सर्व लोकांना माफ करत आहात. आणि माफ करण्यासोबतच मी म्हणेल की तुम्ही या लोकांना असे आशीर्वाद द्या की या व्यक्तीकडे एवढे पैसे येऊ दे की या व्यक्तीने सगळ्यात पहिले माझे पैसे मला परत करू दे. हा आशीर्वाद आपण त्यांना द्यायचा आहे. आपण त्यांना जे काय म्हणतो राग, टीका, चिंता, भीती ह्या अशा भावना नाही द्यायच्या. तर आपण त्यांना काय द्यायचे आहे? ब्लेसिंग्स, आशीर्वाद द्यायचे आहे. किंवा देवा यांच्याकडे इतके भरभरून पैसे येऊ दे की यांनी सगळ्यात पहिले माझे पैसे देऊ दे. वा. आज मी प्रत्येकाला माफ करणे निवडेल कारण माझा अपमान आणि नुकसान झाले. तर वरच्या परिस्थितींमध्ये आपण त्या भावना रिलीज केल्या, पण रिलीज केल्यानंतर त्या भावना एंड स्टेटला क्लोजरसाठी नेण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक तुम्ही आठवायचंय वरती तुम्ही कोणते वाईट विचार, वाईट गोष्टी, वाईट प्रसंग तुमच्या मनात आले आहेत, त्या सगळ्या यांना जिथे जिथे आपलं नुकसान झालेलं आहे, मग ते पैशांच्या स्वरूपात आर्थिक असेल, मानसिक असेल. आर्थिक नुकसान तरी तोंडाने सांगता येतं, पण मानसिक नुकसान हे असं असतं की आपण उघडपणे प्रत्येकच नुकसान बोलू शकतो असं नाही. किंवा कधी कधी तर इतकं हे असतं की आपल्याला समजतं झालंय, पण अरे नक्की काय झालंय हे सुद्धा आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. इतकं डीप असतं ते. सो असं काही झालं असेल तुमच्या सोबत तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा माफ करणे, फॉरगिव्हनेस सिलेक्ट केला आहे. आज मी कोणत्याही शब्द, कृती किंवा भावनांसाठी स्वतःला माफ करणे देखील निवडते. जेव्हा आपल्यासोबत काहीतरी बिलो द लाईन किंवा वेगळे प्रसंग, चॅलेंजिंग प्रसंग घडतात, तेव्हा आपण तिथे प्रतिकार करतो. पहिलं तर खूप सॉफ्टली करतो. नाही झालं, आपली फ्रिक्वेन्सी अजून वाढते, की आधी मोठ्या आवाजात सांगतो फक्त, नंतर अजून मोठ्या आवाजात, नंतर अजून मोठ्या आवाजात ओरडून. मग हे आपण कधी फील केलंय का? जेव्हा मी आत्ता बोलतीये तेव्हा माझ्या श्वासांची गती नॉर्मल आहे, पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप रागात येते, खूप चिडते, ती जोराजोरात श्वास घेत असते. म्हणजे काय असतं की तिच्या याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त क्रिएट झालेली असते, ती जी निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती. पण खरंच याची गरज असते का? आपण मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहोत, हे वेळोवेळी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. समोरची व्यक्ती नाही सांगणार आहे आपल्याला, कदाचित सांगतात पण की काय मॅजिक बुक केलं आणि हेच शिकलंस का तू त्याच्यातून. स्वतःला मात्र काही माहिती नसतं काय मॅजिक बुक आहे. पण खूप सहज आपल्याला ओपनली अवेलेबल आहेत ना हे सगळे क्वालिटीज, हे सगळे गुण. टीका करणं, द्वेष करणं, दुसऱ्याला कमी लेखणं, हे खूप सहजपणे अवेलेबल आहे. आणि मग सहज आहे तर मी घेणार त्याचा लाभ. पण हे त्यांचे कर्म, आपले कर्म हे नाही की त्या व्यक्तीच्या समोर आपण आपली जी ग्रॅटिट्यूडने जी एनर्जी, आपण जे पॉइंट्स आपण कमवलेले असतात, त्या अशा व्यक्तींसाठी आपण ते रिडीम करणं, म्हणजे ते पॉइंट्स खर्च करणं. मग तेव्हा पुन्हा विचार करायचा आहे की अरे खरंच मी इथे माझे पॉइंट्स खर्च करू, का मला जे माझं स्वप्न आहे, जे मला स्वप्न पूर्ण करायचंय त्याच्यासाठी मी खर्च करू. ही ती व्यक्ती नाही ठरवणार, ही फक्त आणि फक्त प्राजक्ता ठरवणार, ही फक्त तुम्ही स्वतः ठरवणार आहात.
युनिव्हर्स अशा चॅलेंजेसच्या मार्फत तर तुम्हाला वेळोवेळी तुमची परीक्षा घेणार आहे की बघूया की खरंच हाय एनर्जी मध्ये म्हणजे चांगल्या भावनांमध्ये राहते का बिलो द लाईनला जाते. कारण युनिव्हर्ससाठी तुम्ही एक लर्नर आहात आणि एक लर्नरचं काम असतं किंवा त्याचा धर्म असतो तो की नेहमी शिकत राहणं आणि परीक्षा देत राहणं, ज्याच्याने काय होतं की आपल्यालाच समजतं की आपण हळूहळू हळूहळू कसं लेवल अप होत असतो. जसं पहिलीमधून दुसरीमध्ये जायचं असेल तर परीक्षा असते, वार्षिक परीक्षा असते, चाचणी परीक्षा वेगळी असते, सत्र परीक्षा वेगळी असते. त्याचप्रमाणे जेव्हा वार्षिक परीक्षा होते, मोठी परीक्षा होते आणि आपण सगळे त्याच्यात उत्तीर्ण होतो, तेव्हाच आपल्याला दुसरीच्या वर्गात पाठवतात. आणि जे होत नाही त्यांना तिथेच ठेवतात. त्यांना पुन्हा 1 वर्ष सराव करायला लागतो. 1 वर्ष तोच अभ्यास करायला लागतो आणि मग पास झालं की पुढच्या वर्गात जातात. सो युनिव्हर्ससाठी आपण सगळे लर्नर आहोत, सगळे विद्यार्थी आहोत आणि युनिव्हर्सचा धर्म आहे तो परीक्षा घेणं. जसं शिक्षकांचं कोणी कितीही फेवरेट असू द्या, की चला मी टॉपर आहे किंवा कोणीतरी टॉपर आहे म्हणून शिक्षकांनी कधी असं केलंय का कोणाच्या बाबतीत की चल तुझी परीक्षाच नाही घेत मी यावर्षी? नाही. कोणी कसंही असलं तरी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा ही द्यावीच लागते आणि उत्तीर्ण झालं तरच पुढच्या गटात पाठवलं जातं. सो आपल्यासाठी सुद्धा हे सेम लागू होतं युनिव्हर्सच्या मार्फत. मग तेव्हा आपल्याला निवडायचं आहे की मला काय करायचं आहे. आणि मी स्वतःला आपण कधीतरी खूप सहज म्हणतो हो मीच वेडी आहे, हो मीच डॅश डॅश आहे, हो मीच हे आहे, हो मीच तेच आहे. अरे किती सहज आपण स्वतःला नावं ठेवतो. पण ह्या म्हणजे आपण खूप सहज बोलतो खरं तर. हो हो नाही तू नाही मीच वेडी आहे, बरोबर आहे बरोबर आहे. अरे कशासाठी असं बोलायचं? आपण किती मोठा अपमान करतोय आपल्या स्वतःचा. की आपल्या मनाची खरंच मनापासून भावना असते की या व्यक्तीने नेहमी सुख समाधान शांती समाध या सगळ्या भावनांमध्ये राहिलेलं असतं, राहायला हवं. त्यालाच आपण म्हणतो अरे हो हो मीच वेडी आहे. मी वेडी म्हणजे आपण आपल्या मनाला म्हणतो "हो, तूच वेडा आहे." पण हे जर असं कधी आपण केलं असेल, बोललो असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण आपल्या मनाची माफी मागायची आहे की मी कोणतेही शब्द कृती किंवा भावनांसाठी स्वतःला माफ करणे देखील निवडते. मी माझ्या स्वतःला सुद्धा आज फॉरगिव्ह करत आहे. एखाद्या युनिव्हर्सने माझी परीक्षा घेत असताना जर मी ती परीक्षा उत्तीर्ण नाही झालीये, तर त्यासाठी सुद्धा मी माफ करते. कारण मला नव्हतं माहिती त्या गोष्टीचं महत्त्व. मला नव्हतं माहिती की खरंच मी असं केल्याने मी उत्तीर्ण होऊ नाही शकत आहे. पण आता मला कळालं आहे ना. ठीक आहे. कळालं आता. आता इथून पुढे आपण ती काळजी घ्यायची आहे. की नेहमी बघायचं आहे की युनिव्हर्स आपल्याची परीक्षा घेत आहे ना चला मला पासच व्हायचं आहे आणि मी पासच होणार आहे. आणि नेहमी आपले जे स्वप्न आहे त्यांना प्रथम प्राधान्य आपण देणार आहे. आज मी माझे आई वडील जोडीदार कुटुंब मित्र हितचिंतक यांनी जर काही गोष्टी बोलल्या आहेत किंवा आपण त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांनी आपल्याला बोललं असेल किंवा आपल्यामुळे त्यांच्या काही भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी सुद्धा आपण माफी मागायची आहे की मला माफ करा. प्लीज मला माफ करा. कधी कधी आपल्याला माहिती असतं की चहा गरम आहे, तरी सुद्धा आपण गरम ह्याच्यात चहाचा घोट घेतो आणि आपली जीभ पोळली जाते. मग त्याचप्रमाणे माणसाचं असतं की माहिती असतं की अरे हो ही गोष्ट वाईट आहे किंवा ही गोष्ट केल्याने मला माझ्यासाठी हानिकारक आहे पण तरी सुद्धा आपल्याकडून होते
कधी कधी जाणीवपूर्वक, कधी कधी जाणीवपूर्वक नसते, पण आपल्याकडून त्या गोष्टी होत असतात. मग तेच आपल्या आवडत्या ना आवडत्या व्यक्तींच्या बाबतीत असतं, की अरे मला माहिती आहे, जर मी माझ्या मुलाला जोरात ओरडून बोललोय तर त्याला वाईट वाटणार आहे. पण त्या क्षणी तो अवेअरनेस माझ्याकडे असतो का? नसतो. मग माझ्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या जातात, भलेही त्याची चूक गोष्ट तो काहीही करत असू दे. तर या सगळ्या चुकांसाठी त्या सगळ्या माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या काही भावना दुखावल्या असतील त्यासाठी, आणि माझ्याकडून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यासाठी सुद्धा मी स्वतःला आणि त्यांना दोघांनाही माफ करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. एक मोठा श्वास घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2025 मध्ये काय हवं आहे. मला खूप आनंद हवा आहे, मला भरपूर पैसे हवेत, मला भरपूर समाधान हवं आहे. चेहऱ्यावर स्माइल ठेवा आणि फील करायचं आहे. त्याला एअर मॅनिफेस्टेशन म्हणतात, की त्या हवेच्या मार्फत तुम्ही हे सगळं तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये घेऊन जात आहात. अशी भावना तुम्हाला आता या क्षणी आणायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर रफ करायचे आहे, घासायचे आहेत आणि अलगदपणे डोळ्यावर ठेवून डोळे उघडायचे आहेत. थँक्यू एव्हरीवन. 9 मिनिटं एक्स्ट्रा झाले. डोळे बंद असल्यामुळे मला लक्षात आलं नाही खरं. सॉरी. आणि थँक्यू सगळ्यांना की या प्रॅक्टिससाठी तुम्ही आज जॉईन केलं. संडे असून सुद्धा, सुट्टीचा दिवस असून सुद्धा 5च्या अगोदरच उठून तुम्ही तयार होऊन शार्प 5 वाजता सगळ्यांनी जॉईन केलं. त्याच्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. कोणाला शेअर तुमचे करायचं पण आहे आभार. तुम्ही की? पण छान घेतलं. थँक्यू अरुणा मॅम. की कसं वाटलं तुम्हाला, किंवा आत्ता कसं वाटत आहे? कोणी शेअर करू इच्छितं का फिलिंग्स, तुमच्या भावना छान किंवा भावनांमध्ये झालेला बदल? छान वाटतंय, थोडस मन हलकं वाटायला लागलं. वा. आणि एक गोष्ट शेअर करते मी. म्हणजे छोटीशीच आहे. म्हणजे आपल्यामध्ये झालेला बदल म्हणजे कसा मला काल जाणवला. छोटस काल मी आणि माझ्या भाच्यामध्ये थोडीशी एका गोष्टीवरून अनबन झाली. तर मला तो असं काहीतरी पटकन बोलला की मी आता, मला असं मनात वाटलं की लगेच जावं निघून काय. पण मग परत 2 मिनिटांनी मनात विचार केला, अरुणा, तुला बदल करायचा आहे तुझ्यामध्ये, आणि मग तू परत अशा विचार करून परत खाली तू विचार तुझे खालच्या बिलो द लाईन चालले. असं नाही, तो लहान आहे त्याला कळत नाही. त्याला अजून ही समज नाही की असं बोलायचं नाही. मग तू जर तसंच त्याच्या बोलण्यानं तुझ्यामध्ये निगेटिव्ह विचार घेत असतील तर मग तुझं काहीच उपयोग नाही, हे शिकतेस ह्याचा. आवाज मग येत नाहीये. येतोय सुचिता मी मॅम त्याला आवाज? मी त्याला परत सांगितलं, आणि माझ्या माइंड मध्ये त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केला, आणि म्हणजे खूप, म्हणजे असं काही त्याच्याबद्दल वाटलंच नाही. त्याला पण सांगितलं आणि मी पण समजावून घेतलं की म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं पटकन आपल्या डोक्यामध्ये असं आवाज येत नाही मॅम. सुचिता मॅम, तुमचं एकदा कनेक्टिव्हिटी चेक करा, कारण आय गेस मला तर आवाज येतोय, म्हणजे सगळ्यांना येत असावा. हो येतोय आवाज. ओके, थँक्यू.
मग आपल्याला म्हणजे मला असं जाणवलं की आपण चांगल्या गोष्टी करतोय तर आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला चॅलेंजेस येतात. पण मग आपण जर लगेच आपण जर आपल्यामध्ये बदल केला तर ते चॅलेंजेस आपल्याला इझिली आपल्या ह्याच्यातून जातात आणि आपण खूप हॅपी राहतो. हे मला काल म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने जाणवलं. आणि वाव. माझ्यातला तो म्हणजे कसं आपण शॉर्ट टेम्परेचर असतं, 2 सेकंदात आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो आणि त्याच गोष्टीवर धरून बसलो तर त्या आपल्या गोष्टी मनामध्ये खूप हे होतात. त्यापेक्षा आपण जर आपल्याला बदल करायचा आहे, चांगलं व्हायचंय, तर मग ते लगेच सोडून दिलं की तिथेच आपण फ्रेश आणि आनंदी राहतो. हे खूप म्हणजे काल मला अनुभवलं आणि मी ते घरच्यांशी शेअर पण केलं, सांगितलं पण. छान वाटलं. वाव. खूप छान. तुम्ही प्रॅक्टिस करत आहात किंवा तुम्ही स्वतःला बनवून ठेवलंय की मी मॅडम चला. मी आता नाही नाही 2025 ची कमिटमेंट केलंय स्वतःला. 90 डिग्री मध्ये स्वतःमध्ये चेंज करायचा आहे. 30% वाव. 60% नकोय मला, मला 90 डिग्री माझ्यामध्ये बदल करायचा वाव, अमेझिंग. तुम्ही आहे. नक्कीच एक नवीन अरुणा म्हणून नेक्स्ट इयर 2025 मध्ये उभे असाल एकदम ठाम तुमच्या ड्रीम सोबत. नक्कीच हे सगळं 90 काय 360 डिग्री मी म्हणेन चेंज असणार आहे. सो तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स तुमच्या या थँक्यू. नवीन संकल्पासाठी आणि नवीन तुमची ज्या इच्छा आहेत त्याच्यासाठी. थँक्यू सो कारण मच. कसं आहे